नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय झणझणीत व चमचमीत असा नागपूर स्पेशल सावजी मसाला. या मसाल्यापासून तुम्ही बऱ्याच रेसिपी तयार करू शकता. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. सावजी मटण मसाला बनवण्यासाठी इथे आपण 3 मोठे चमचे धणे घेतले आहे. सर्वप्रथम थोडंसं तेल टाकून 2 मिनिटासाठी धणे मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 चमचा बडीशोप व 1 चमचा शहाजिरे घेतले आहे. ते सुद्धा यामध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहे. भाजलेले साहित्य एका प्लेटमध्ये काढून पुन्हा त्याच पॅनमध्ये त्यानंतर इथे आपण खडे मसाले भाजून घेऊया. खड्या मसाल्यांमध्ये इथे मी 1 जावेत्री, 2 चक्री फूल, 1 चमचा दगडफूल, 4 ते 5 हिरवी वेलची, दालचिनीचे तुकडे घेतले आहे. 10 ते 12 काळी मिरी व 10 ते 12 लवंग घेतले आहे. दालचिनीचे तुकडे इथे मी 4 ते 5 घेतले आहे. थोडंसं तेल टाकून सर्व खडे मसाले खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 4 शंकेश्वरी मिरच्या घेतल्या आहे. त्यासुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथे आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून 2 मोठे चमचे खोबऱ्याची पावडर घेतली आहे व 1 चमचा खसखस घेतली आहे. ती सुद्धा खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण 3 तेजपत्ता घेतला आहे. तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. सर्व मसाले भाजल्यानंतर फॅनखाली 5 मिनिटासाठी थंड होण्यास ठेवायचे आहे. त्यानंतर इथे मी जायफळ घेतला आहे. जायफळसुद्धा किसून घ्यायचा आहे. जायफळ किसून झाल्यानंतर थंड झालेला मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. पाणी न टाकता हा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे. एवढ्या क्वांटिटीमध्ये हा मसाला तयार केला आहे. त्यापासून 4 वेळेस तुम्ही भाजी तयार करू शकता. मसाला वाटत असताना तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तयार झाली आहे आजची खास रेसिपी नागपूर स्पेशल झणझणीत सावजी मटण मसाला. ही रेसिपी खूपच खास असणार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.